विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं गंगापुरे मॅथ्स क्लासेस औसा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण 9वीचा जो रिअल नंबर्स हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.4 आणि 2.5 हे दोन्ही पण प्रॅक्टिस सेट आपण कव्हर करणार आहोत. अतिशय सोपे आणि लहान प्रॅक्टिस सेट्स आहेत. तर पाहूयात. आता हा जो 2.4 आहे तो कशावर आहे, तर बायनॉमियल सर्ट नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे कसं दोन सर्ट्स असतील आणि त्यांचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल, म्हणजे दोन सर्ट्स ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन या चिन्हाने म्हणजे प्लस किंवा मायनस या चिन्हाने जर जोडलेला असेल तर त्या दोघाला मिळून काढण्याचं बायनॉमियल सर्ट्स. ठीक आहे. म्हणजे द्विपदीकरणी असं आपल्याला मराठीमध्ये म्हणता येईल. तर या बायनॉमियलला आपल्याला एका सर्टनं गुणाकार करायचे. तर आता एक काम करूयात आपण. हे तिन्ही पण जे उदाहरण आहेत त्यांनी प्रश्न असा विचारला की मल्टिप्लाय म्हटलंय म्हणजे गुणाकार करा. तर गुणाकार कसा करायचा बघा. पहिलं उदाहरण घेऊ आपण. इथे लिहितो मी √3 इन ब्रॅकेट √7 मायनस √3. किती सोपं आहे बघा उदाहरण. पहिली स्टेप आपण ॲज इट इज लिहू शकतो, लिहायचं परीक्षेमध्ये सुद्धा. ठीक आहे. किती सोपं आहे बघा. 1 मिनिटाचं काम आहे. खूप झालं 2 मार्कासाठी प्रश्न विचारू शकतात परीक्षेला किंवा 1 मार्कासाठी. काय करायचं, इथं गुणाकाराचे चिन्ह असतं. कंसाच्या दरम्यान, कंसाच्या आणि √3च्या दरम्यान कोणतं चिन्ह असेल गुणाकाराचं. तर काय होईल या दोघांचा गुणाकार. गुणाकार भागाकार होतो एकाच वर्गमुळामध्ये. ठीक आहे. तर √3 इंटू √7. एक स्टेप घेतो एक्स्ट्रा म्हणजे कळेल. √3 ने √7 ला गुणाकार केला मायनस √3 इंटू हे √3. ह्या √3 न ह्या √3 ला गुणाकार केला. झालं. या दोघांचा गुणाकार करा. गुणाकार होतो 21 इन द √21 मायनस या दोघांचा गुणाकार मात्र √9 होतो. मान्य. ओके. देअरफॉर √21 ॲज इट इज, कारण याचं √रूट निघत नाही 21चं, मायनस ह्या 9चं मात्र √रूट निघतं. किती निघतं हो 3. तर आपलं उत्तर काय आलं. हा, या दोघांची वजाबाकी होत नाही कारण हे बाहेर आहे, वर्गमुळाच्या बाहेर आहे. आलं लक्षात. तर ह्या दोघांची वजाबाकी बेरीज वगैरे होत नाही. तर उत्तर काय असेल. √3 इन ब्रॅकेट √7 मायनस √3 असं लिहायचं उत्तर शेवटी इज इक्वल टू इन द √21 मायनस 3. ओके. अशा प्रकारे हे पहिलं उदाहरण संपलं. अतिशय सोपं आहे. काय केलं सांगा बरं. या उदाहरणामध्ये √3 न गुणाकार केला कंसाला, म्हणजे कंसामध्ये जे दोन्ही पण करणी संख्या आहेत ना त्यांना गुणाकार केला. ठीक आहे. असंच आहे नंबर सेकंड उदाहरण. बघा किती सोपं आहे ते. दुसरं उदाहरण काय बघा. इन द √5 मायनस √7 ब्रॅकेट क्लोज इंटू √2. काय होईल. काय बदल आहे दोघांमध्ये. ह्या दोन्ही पण उदाहरणामध्ये √3 गुणाकारामध्ये अगोदर होतं, इथं √2 नंतर आहे. एवढाच बदल आहे, काही अडचण नाही. √2 मध्ये गुणाकार करा परत √2 इंटू √5 बरोबर. मायनसला मायनस चिन्ह, प्लस असेल तर प्लस चिन्ह द्या, काही हरकत नाही. √2 इंटू √7. देअरफॉर या दोघांचा गुणाकार काय होईल. √10 होईल. मायनस या दोघांचा गुणाकार काय होईल. √14 होईल. 2 इंटू 7 14. आता मात्र इथं तुम्हाला वाटेल की वजाबाकी किंवा बेरीज काय जी काही क्रिया असेल ती होईल का. नाही होणार, कारण ह्या दोन्ही पण सर्ट्स आहेत, इरॅशनल नंबर्स आहेत. थोडक्यात रॅडिकॅन्ड्स इक्वल असतील तरच बेरीज आणि वजाबाकी किंवा बेरीज आणि वजाबाकी होत असते. तर लक्षात घ्या, इथं रॅडिकॅन्ड्स इक्वल नाहीत, समान नाहीत, त्यामुळं आपलं उत्तर इथं स्टॉप करायचं. म्हणजे कसं होईल. इन ब्रॅकेट √5 मायनस √7 इंटू √2 इज इक्वल टू काय आलं उत्तर. √10 मायनस √14. ओके. अशा प्रकारे हे दुसरं पण उदाहरण आपलं संपलं. तिसरं उदाहरण थोडं वेगळं आहे. 2 मार्काला परीक्षेला पडू शकतं. काय वेगळं आहे ते सांगतो, पण सोपं आहे, काय अडचण नाही. काय ते. 3 √2 मायनस √3 हे पहिल्या कंसात आहे. दुसऱ्या कंसात इन सेकंड ब्रॅकेट 4 √3 मायनस √2 ॲज इट इज लिहिला आपण. बरोबर आहे का. सावकाशपणे घेऊ. आता मला सांगा, दोन्ही पण कंसाच्या दरम्यान इथं गुणाकाराचे नसतं बाळांनो, लक्षात ठेवायचं.
आता 3 स्क्वेअर रूट 2 न काय करायचं, ह्या दोघाला पण गुणाकार, कुणाला गुणाकार करायचं, 4 स्क्वेअर रूट 3 मायनस स्क्वेअर रूट 2 ला गुणाकार करायचं. ओके, कसा गुणाकार होईल बघा, परत एकदा बघा, इकडे समोर बघा कसं करायचं. ह्या 3 स्क्वेअर रूट 2 न 4 स्क्वेअर रूट 3 ला, नंतर परत 3 स्क्वेअर रूट 2 न स्क्वेअर रूट 2 ला गुणाकार करायचं. कसं, समोर बघा आता. 3 इंटू 4 बाहेरच्या संख्याचा गुणाकार सेपरेट होईल. 3 इंटू 4 काय होईल, 12. हा बघा, 3 इंटू 4 12 इन द स्क्वेअर रूट. 2 इंटू 3 काय होईल, 6. कसं केलं लक्षात ठेवा. आणखी एकदा गुणाकार कसा केला बघा, बघा आणखी एकदा चेक करा. 3 बाहेर आहे, 4 बाहेर आहे, दोघांचा गुणाकार किती आला, 12. 3 इंटू 4 12, 12. आणि वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 6 होईल. गुणाकार वर्गमुळातच घेतला, एकाच वर्गमुळामध्ये. ठीक आहे, हे चिन्ह कोणतं आहे पुढे, हे चिन्ह मायनस आहे. ठीक आहे, आता काय होईल, इथं वर्गमुळात 2च्या पुढे काय नाही म्हणजे 1 असतं, माहिती आहे तुम्हाला. 3 इंटू 1 काय होते, 3. हा, आणि स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 4. 2 2 1 4. ओके, आता मायनस स्क्वेअर रूट 3 चिन्हासहित गुणाकार करतात. मायनस स्क्वेअर रूट 3 ना 4 स्क्वेअर रूट 3 ला, म्हणजे काय होईल, मायनस चिन्ह दिलं, इथे 1 आहे. 1 इंटू 4 काय होईल, 4. स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर रूट 9 होईल. सोपं आहे. ठीक आहे, चिन्ह मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस. का बरं हे प्लस झालं सांगा बरं. इथं मायनस चिन्ह असताना आपण स्क्वेअर रूट 3 न गुणाकार नाही करत, आपण मायनस स्क्वेअर रूट 3 न गुणाकार करतोय. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, चिन्हांचा सुद्धा गुणाकार करायचा असतो. ठीक आहे, गुणाकारामध्ये मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस. स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 6. मला वाटतं मी स्टेप आणखी एकदा सांगावं, बघा समजते का. 3 स्क्वेअर रूट 2 न 4 स्क्वेअर रूट 3 ला गुणाकार केला. 3 इंटू 4 काय आलं, 12. स्क्वेअर रूट 2 न स्क्वेअर रूट 3 ला गुणाकार केला, स्क्वेअर रूट 6 आलं. बरोबर, चिन्ह मायनसला मायनस. 3 इंटू इथं काही नाही म्हणजे बाहेर किती आहे, 1 आहे. 3 इंटू 1 3. स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 4 आलं. संपला गुणाकार. कशाने गुणाकार संपला, 3 स्क्वेअर रूट 2 न ह्या कंसाला गुणाकार संपला. आता चिन्हासहित मायनस स्क्वेअर रूट 3 न ह्या दोघाला पण गुणाकार. बघा इथं काही नाही म्हणजे ते 1 आहे. 1 इंटू 4 काय होतंय, 4 मायनस 4 झालं. स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर रूट 9 झालं. इथं मात्र डोक्यात पक्क लक्षात ठेवा, मायनस इंटू मायनस काय होते, प्लस. हे लक्षातच ठेवा. स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 6. गुणाकारामध्ये चिन्हांचा सुद्धा गुणाकार होतो बाळांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढे बघा थोडं वेगळं कसं उदाहरण आहे. 12 स्क्वेअर रूट 6 ॲज इट इज, कारण 6चं वर्गमूळ निघत नाही आपल्याला माहित आहे. पुढे 3 ला 3, इथं गुणाकारा चिन्ह द्यायचं. का द्यायचं त्याचं कारण सांगतो. 4चं वर्गमूळ निघतं, किती निघतं, 2 निघतं, म्हणून गुणाकारा चिन्ह दिलं. आता पुढे मायनसला मायनस, 4 ला 4 दिलं. परत गुणाकारा चिन्ह द्यायचं. का द्यायचं, 9चं वर्गमूळ निघतं ना 3, म्हणून द्यायचं. ठीक आहे, प्लस स्क्वेअर रूट 6 ॲज इट इज. काही नाही, या स्टेपला काय केलं, 4चं वर्गमूळ 2 बाहेर काढलं, 9चं वर्गमूळ 3 बाहेर काढलं, झालं. आता इथे ह्या दोघांचा गुणाकार करा आणि ह्या दोघांचा गुणाकार करा. या स्टेपला कसं होईल, 12 स्क्वेअर रूट 6 मायनस 6 होईल. 3 इंटू 2 6 मायनस 4 इंटू 3 काय होईल, 12 होईल, प्लस स्क्वेअर रूट 6 ॲज इट इज. सोपं आहे. आता मात्र काय होईल बघा, 12 स्क्वेअर रूट 6 मायनस 18. कसं झालं मायनस 18, तुम्ही सांगू शकतात मला कमेंटमध्ये, किंवा मी सांगेन लगेच तुम्हाला. समान चिन्ह आहेत, बेरीज केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. ठीक आहे, 12 आणि 6 18 मायनस 18 ऋण 18 म्हणू शकतो, प्लस स्क्वेअर रूट 6. आता मला सांगा, इथं 1 आहे, इथं 12 आहे. 12 स्क्वेअर रूट 6 रॅडिकॅन्ड सिक्वल आहेत म्हणून बेरीज होती आता यांची. 12 स्क्वेअर रूट 6 प्लस 1 स्क्वेअर रूट 6 म्हणजे काय होईल, 13 स्क्वेअर रूट 6. कसाला 13, इथला 12 आणि इथला 1 13, 13 वर्गमुळात 6 आलं, मायनस 18 ॲज इट इज. समजलं. अशा प्रकारे याच्या पुढे सोडू शकत नाही आपण. तर शेवटी उत्तर तुम्ही हे लिहा, दोन्ही पण कंस, आणि बरोबर हे लिहू शकतात गुणाकार, म्हणजे उत्तर जे आले ते 13 स्क्वेअर रूट 6 मायनस 18. तुम्ही चेक करू शकता उत्तर वगैरे. ठीक आहे, अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न संपला. बघा समजलं का. ठीक आहे, आता आपण सेकंड क्वेश्चन घेऊयात. सेकंड क्वेश्चन पण थोडा सोपाच आहे, काही अवघड नाही. ठीक आहे, आता बघा पहिलं उदाहरण काय, प्रश्न काय विचारलाय, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. लक्षात घ्या, प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये आपण रॅशनलायझेशन केलंय, पण ते उदाहरण थोडे वेगळे आणि हे उदाहरण वेगळे, म्हणजे थोडाफार दोघांमध्ये बदल आहे. सोपं आहे अगदी. आता काय करायचं बघा, पहिली स्टेप ॲज इट इज लिहू आपण. बघा समजते का, 1 अपॉन स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 लिहिलं. ओके, ॲज इट इज लिहिलं आपण, बरोबर चिन्ह देऊन सोडूयात.
आता मला सांगा, इथं पण बायनॉमियल सरळ आहे, बेरीज चिन्ह आहे, बरोबर आहे की नाही? तर काय करायचं, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हटले, म्हणजे आपल्याला काय करायचंय, छेदाचं परिमेयकरण करायचंय, छेद परिमेय संख्या पाहिजे थोडक्यात. तर काय करायचं, हे जे वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 आहे ना, म्हणजे स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 याच्या अपोजिट नंबर्स या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचे. म्हणजे कसं, अपोजिट म्हणजे काय, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, एवढाच बदल आहे. ठीक आहे, म्हणजे कसं होईल, 1 अपॉन स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2 अपॉन स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2. आता जी चिन्ह बदलून जी आपण संख्या घेतली ना, म्हणजे स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2, याला कॉन्जुगेट पेअर म्हणतात. ह्या दोघांना, कशाला, ह्या प्लसला आणि मायनस चिन्ह असेल तर या दोघांना पण काय म्हणायचं, कॉन्जुगेट पेअर असं म्हणतात. ठीक आहे, आता बघा गुणाकार कसा करायचा. एक न जर गुणाकार केला, अंशाचा गुणाकार, अंशाचा गुणाकार, न्यूमरेटरचा गुणाकार आणि डिनॉमिनेटरचा गुणाकार होतो सेपरेट. 1 इंटू स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2. एक न गुणाकार केला की तेच येतं, माहिती आहे आपल्याला, ती संख्या येते. झालं. इथं मात्र किती सोपं आहे बघा, जर तुम्हाला लक्षात घ्या, हा जो भाग आहे की नाही, स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2, कुठं तरी आठवा, या दोघांमध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे, या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तर आपल्याला एक छोटासा फॉर्म्युला झाला, एक्सपान्शन फॉर्म्युला, जो 7वी 8वीला झालेला आहे. कसा, a प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट a मायनस बी. झाला का फॉर्म्युला हा, बरोबर आहे की नाही? इज इक्वल टू काय होईल, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला जर पाठ असेल तर आपल्याला हे उदाहरण अतिशय सोपं जाईल. आता म्हणजे बघा, फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे a प्लस बी आहे, म्हणजे स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 आहे. म्हणजे a म्हणजे काय समजायचं, स्क्वेअर रूट 7, b म्हणजे काय समजायचं, स्क्वेअर रूट 2, a प्लस बी a मायनस बी. झालं. a स्क्वेअर म्हणजे काय होईल, आता तुम्ही सांगा मग, तिथं किमती ठेवून सांगा ना. a स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट 7 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. झालं, संपलंच. मग स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2 ह्या दोघांची वजाबाकी होत नाही. परत सांगायला, वजाबाकी आहे, रॅडिकॅन्ड्स इक्वल नाही. बेरजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये रॅडिकॅन्ड्स इक्वल पाहिजे. ओके, अपॉन. आता मला सांगा, याला जर सोडवलं तर याचं उत्तर 7 येतं. कसं येतं ते तोंडी सांगतो, इकडे बघा, इकडे बघा. स्क्वेअर रूट 7चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट 49 होईल ना. 7चा वर्ग 49, स्क्वेअर रूट 49, त्याचं स्क्वेअर रूट 7च निघेल ना. तर काय करायचं, वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह कटवायचं, 7 लिहायचं, मायनस. इथं काय तुम्ही सांगू शकता, 2 येईल. झालं. मग स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2 अपॉन 7 मायनस 2 किती होतं, 5. 5 ही काय लिही, रॅशनल नंबर. म्हणजे आपण काय केलं, रॅशनलायझेशन केलं, कुणाचं, छेदाचं, डिनॉमिनेटरचं केलं. अशा प्रकारे हे उत्तर संपलं आपलं. काय आलं उत्तर, स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2 अपॉन 5 आलं. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता. ठीक आहे, ओके. आता सेकंड एक्झाम्पल. काय सेकंड एक्झाम्पल बघा, 3 अपॉन 2 स्क्वेअर रूट 5 मायनस 3 स्क्वेअर रूट 2, बरोबर. ओके, सोडवायचं कसं, 3 अपॉन 2 स्क्वेअर रूट 5 मायनस 3 स्क्वेअर रूट 2 इंटू 2 स्क्वेअर रूट 5 प्लस, मायनस काय घ्यायचं, प्लस 3 स्क्वेअर रूट 2 अपॉन हेच घ्या 2 स्क्वेअर रूट 5 प्लस 3 स्क्वेअर रूट 2. थोडं वेगळं उदाहरण आहे पहिल्या उदाहरणापेक्षा. एक काम करू, आपण असं कंस घेऊ आपण, कारण का आता गुणाकार करायचा आपल्याला, बरोबर आहे. क्षेत्र काय अडचण येणार नाही, सोपं आहे अगदी. आता मला सांगा, ह्या 3 न ह्या कंसाला गुणाकार करायचा. जसं इथं सोपं होतं ना, 1 न गुणाकार केल्यामुळं काही अडचण नाही, हीच आली होती संख्या पुढे. आता 3 न गुणाकार करायचं, गुणाकार केला आपण आतापर्यंत. 3 इंटू 2 काय होते, 6, बाहेर 6 घेतलं. स्क्वेअर रूट 5 ॲज इट इज, कारण वर्गमुळात 5, इकडे नाहीच वर्गमुळातली संख्या नाही, तर गुणाकार केला असता आपण. प्लस 3 इंटू 3 काय होते, 9 होते. स्क्वेअर रूट किती येतं, 2. झालं. या दोघांचा गुणाकार झाला. कसं, 3 इंटू 2 6 स्क्वेअर रूट 5 ॲज इट इज, 6 स्क्वेअर रूट 5 झालं. प्लस 3 न गुणाकार करा, 3 गुणिले 3 9 येतं, वर्गमुळात 2 स्क्वेअर रूट 2 ॲज इट इज अपॉन. इथं मात्र बघा, एक काम करा, इथं पहिला कंस अगोदर, दुसरा कंस नंतर समजा, म्हणजे हा फॉर्म्युला आपला वापरता येईल. ए म्हणजे काय असेल, 2 स्क्वेअर रूट 5, बी म्हणजे काय असेल, 3 स्क्वेअर रूट 2, ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर असेल,
2 स्क्वेअर रूट 5 ब्रॅकेट स्क्वेअर असेल. नुसतं स्क्वेअर रूट 5 नाही, 2 स्क्वेअर रूट 5 ब्रॅकेट स्क्वेअर, चिन्ह मायनस. बी स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे समजलं तर आपण पुढे जाऊ. ओके, बघा समजलं का? आता न्यूमरेटर ॲज इट इज 6 स्क्वेअर रूट 5 प्लस 9 स्क्वेअर रूट 2 अपॉन इथं मात्र एक स्टेप वाढवू आपण. 2चा वर्ग सेपरेट होईल 4, गुणाकारा चिन्ह असतं. स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर म्हणजे 5च. आता मी तुम्हाला इकडे समजून सांगितलंय. 5चा वर्ग 25 होतो, 25 वर्ग म्हणून 5 निघतं परत. मायनस इन सेकंड ब्रॅकेट 3चा वर्ग किती लिहू आपण? 9 इंटू स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर किती होतं? 2 होतं. झालं. मग 6 स्क्वेअर रूट 5 प्लस 9 स्क्वेअर रूट 2, परत ह्या दोघांची बेरीज होत नाही बरं का. 5 आहे 2 आहे, रॅडिकॅन्ड्स इक्वल नाहीत. ओके, अपॉन या दोघांचा गुणाकार येतो 20 मायनस या दोघांचा गुणाकार येतो 18. 18 4 पंचे 20 आणि 9 दुने 18. एक स्टेप शेवटची 6 स्क्वेअर रूट 5 मायनस 9 स्क्वेअर रूट 2 अपॉन 20 मायनस 18 म्हणजे किती येते? 2. 20 मधून 18 गेले, 2 राहिलं. रॅशनल नंबर आली छेदामध्ये. म्हणजे काय केलं आपण? रॅशनलायझेशन केलं. कुणाचं? डिनॉमिनेटरचं, म्हणजे छेदाचं केलं रॅशनलायझेशन. बरोबर आहे? झालं. तिसरं उदाहरण घेऊ. ठीक आहे, सांगा तिसरं उदाहरण काय? बघा समोर नंबर 3. एकूण 4 उदाहरण आहेत, सोपे आहेत अगदी. 4 अपॉन 7 प्लस 4 स्क्वेअर रूट 3. पहिली स्टेप ॲज इट इज लिहूयात. ठीक आहे, 4 अपॉन 7 प्लस 4 स्क्वेअर रूट 3 लिहिलं. देअरफॉर काय म्हणता येईल आपल्याला? 4 अपॉन 7 प्लस 4 स्क्वेअर रूट 3 इंटू गुणाकारा चिन्ह देऊ, प्लसच्या ऐवजी फक्त मायनस चिन्ह. 7 मायनस 4 स्क्वेअर रूट 3 अपॉन 7 मायनस 4 स्क्वेअर रूट 3. ओके, आता बघा इथं कंस करूयात परत. आता दुसऱ्या उदाहरणात केलं होतं तसं गुणाकारा चिन्ह आहे. झालं. हां, करा गुणाकार. जसं इथं 3 ने केला होता ना तसं गुणाकार करा. 4 इंटू 7 काय होतं? 28. 4 7 28 मायनस 4 इंटू 4 काय होतं? 16. 16 स्क्वेअर रूट 3. ठीक आहे ना, समजलं? अपॉन ए प्लस बी इंटू ए मायनस बी. या सेकंड क्वेश्चन मध्ये हा फॉर्म्युला लक्षातच ठेवा तुम्ही, म्हणजे लक्षात राहिलं तर आपल्याला सोपं जाईल पुढे. आता काय होईल? 7चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर, सेपरेट चिन्ह. मायनस बी स्क्वेअर म्हणजे कुणाचा वर्ग होईल? 4 स्क्वेअर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर होईल. किती सोपे उदाहरण आहे ना. आता पुढे बघा 28 मायनस 16 स्क्वेअर रूट 3 अपॉन 7चा स्क्वेअर 49 49 मायनस एक स्टेप घ्यावं लागेल आपल्याला एक्स्ट्रा. 4चा वर्ग होईल 16. 16 बाहेर आहे ते, गुणाकारा चिन्ह असतंच. आता केलं आपण इथं. इथं बघा, इथं या दुसऱ्या उदाहरणामध्ये तसंच सेम. स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट 9, 9चा स्क्वेअर रूट परत किती निघतं? 3. हां, काय होईल? 28 मायनस 16 स्क्वेअर रूट 3. ह्या दोघांची वजाबाकी तर होणारच नाही. अपॉन 49 मायनस 48. कसं आलं 48 सांगा? कंसाचा गुणाकार 48 येतो. 16 गुणिले 3 48. एक शेवटची स्टेप, लास्ट स्टेप 28 मायनस 16 स्क्वेअर रूट 3 अपॉन किती होतं? 1. काय आलं? 1 छेद 1 आला. कसं आलं? 49 मधून 48 मायनस करा, 1 येतं. परिमेय संख्या आली. ठीक आहे, हे सुद्धा उदाहरण तुम्ही सोडू शकतात. बघा चौथं उदाहरण काय? छेदामध्ये वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 आहे ना, गुणाकारात घ्यायचं. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3, त्याच्या विरुद्धची संख्या, कॉन्जुगेट पेअर घ्यायची. ठीक आहे, तर हे तुम्ही चौथं उदाहरण सोडवा, स्वतः सोडवा. येत नसेल तर मला सांगा, कमेंट करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये वाटल्यास घेईन, तुम्हाला ते सांगेन. ठीक आहे, नाहीतर मला कॉल करून विचारू शकतात. ओके, अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट किती संपला? आपला 2.4 संपला. ठीक आहे, काय काय केलं? पहिल्या प्रश्नामध्ये मल्टिप्लिकेशन केलं, बरोबर आहे की नाही? दुसऱ्या उदाहरणामध्ये रॅशनलायझेशन केलं. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 2.5. आता हा जो आहे ना, कशावर डिपेंड आहे माहिती आहे का? प्रॅक्टिस सेट 2 मिनिटात सांगतो तुम्हाला मी. हा आहे अब्सोल्यूट व्हॅल्यू, म्हणजे मराठीमध्ये केवल मूल्य असं म्हणतात.
आता केवल मूल्य म्हणजे काय बघा, कोणती पण एखादी संख्या असेल नंबर लाईनवरची, समजा इथं 0 आहे, इथं समजा हे 1 2 3 4 5 आहे, डावीकडे -1 -2 -3 -4 या संख्या असतील. समजा आता आपल्याला 3 या संख्येचं केवल मूल्य विचारलं, तर 3 या संख्येचं केवल मूल्य म्हणजे 0 पासून त्या संख्येचं अंतर, त्याला म्हणायचं या संख्येचं केवल मूल्य, आणि ते नेहमी पॉझिटिव्ह असतं, लक्षात ठेवायचं. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं, तुम्हाला जर म्हणलं हे -4 या संख्येचं 0 पासूनचं अंतर म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किती असेल, तर ती +4च असेल. का? जरी निगेटिव्ह असेल तर डिस्टन्स नेहमी हे पॉझिटिव्ह असतं. 0 पासूनचं नंबर लाईनवर 0 पासून त्या संख्येचं अंतर डिस्टन्स म्हणजेच त्या संख्येचं म्हणायचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, केवल मूल्य. तर ते केवल मूल्य अशा संख्येनं दाखवतात. समजा असं 2 उभ्या रेखा घेतात आणि त्यामध्ये संख्या लिहितात. एक्स ही संख्या समजली आपण, म्हणजे कोणती संख्या, रिअल नंबर समजली आपण, रिअल नंबर. वास्तव संख्या कोणती का असेना, रॅशनल का असेना, इरॅशनल का असेना, ठीक आहे, वास्तव संख्या घेतली तर याला असं वाचन करतात. कसं, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे एक्स या संख्येचं 0 पासूनचं अंतर नंबर लाईनवरचं, ठीक आहे. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स तरी म्हणतात किंवा मॉड्युलस ऑफ एक्स असं पण म्हणतात. मॉड्युलस ऑफ एक्स असं पण वाचन करतात. ओके, अशा प्रकारे आता आपल्याला व्हॅल्यू काढायचे, कशाचे, त्या दिलेल्या उदाहरणांच्या दिलेल्या किमती काढायच्यात आपल्याला, ठीक आहे. तर आपण बघूयात एक उदाहरण घेऊयात. कशावर डिपेंड आहे हा प्रॅक्टिस सेट, ॲब्सोल्यूट व्हॅल्यूवर डिपेंड आहे, ठीक आहे. आता मी सांगितलं तुम्हाला, स्पष्ट करून दाखवलं. पाहूयात आता आपण उदाहरण. त्यातलं पहिलं उदाहरण आहे, पहिल्या प्रश्नातलं. एकूण 3 उदाहरण आहेत, सोपे आहेत अगदी. बरं, मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो महत्वाचा. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 0 कधी पण 0च असेल. एखादी संख्या पॉझिटिव्ह असेल, कोणती का असेना, 4, तिचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू पॉझिटिव्हच असेल, ठीक आहे. एखादी संख्या निगेटिव्ह असेल तर तिचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू तिची विरुद्ध संख्या म्हणजेच पॉझिटिव्ह असते. हे लक्षात ठेवायचं, पाठच करायचं. 0चं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 0, 0 पेक्षा मोठी संख्या म्हणजे पॉझिटिव्ह संख्या असेल तर तिचं केवल मूल्य म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू पॉझिटिव्हच असेल. 0 पेक्षा लहान संख्या म्हणजे निगेटिव्ह जरी असेल संख्या तर तिचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू तिची विरुद्धची संख्या म्हणजेच काय, पॉझिटिव्ह संख्या असेल. ह्या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला हे उदाहरण सोपं जाईल, म्हणजे हा प्रश्न सोपा जाईल आपल्याला, ठीक आहे. तर बघा, पहिलं उदाहरण काय, कसं लिहायचं, वाचन कसं करायचं, आताच पहिला आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2 म्हटलंय, बरोबर. पहिलं उदाहरण सांगा. आता दोघांची वजाबाकी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मध्येच करावं लागेल. 15 - 2, किंवा एक काम करू, लगेच वजाबाकी करूयात आपण, एक स्टेप वाढवण्यापेक्षा, ठीक आहे. 15 - 2 किती येतं, 13. एकच संख्या उरली ना. आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढा, पॉझिटिव्ह आहे ना संख्या, त्यामुळं तिचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू पॉझिटिव्हच असेल. उत्तर संपलं. 1 मार्काला परीक्षेत विचारते. किती सोपं आहे, 2 स्टेपमध्ये उत्तर मिळालं. 15 - 2 13 झालं. 13 ही पॉझिटिव्ह आहे, तिचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किती निघालं, 13च निघालं, प्लसच पॉझिटिव्हच निघालं. या 2 उभ्या रेखा मात्र व्यवस्थितपणे त्याची हाईट समानच घ्या. संपलं उत्तर. म्हणजे कसं लिहायचं, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2 इज इक्वल टू किती आलं, 13 आलं. किती मला सांगा, 1 मिनिट पण लागत नाही उदाहरण सोडवायला, 1 मिनिट पण लागत नाही. ओके, झालं. दुसरं उदाहरण बघा. काय दुसरं उदाहरण बघा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 4 - 9 असं पण वाचता येईल, किंवा याला काय म्हणता येईल, मॉड्युलस ऑफ 4 - 9. झालं, सोडवा. मॉड्युलस ऑफ 4 - 9 म्हणजे किती, -5. का, भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी केले मोठ्या संख्येत चिन्ह, -5. आता जरी मायनस असेल तरी त्याचं उत्तर पॉझिटिव्हच असेल ना, +5च. उत्तर संपलं. आता बोलूया आपण त्या विषयावर, ठीक आहे. म्हणजेच मॉड्युलस ऑफ 4 - 9 इज इक्वल टू किती आलं, 5 आलं, ठीक आहे. झालं. लास्ट तिसरं उदाहरण. पहिला प्रश्न संपवतो. बघा किती सोपं आहे हो, आहे ना. हे तर उदाहरण किती सोपं आहे बघा. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 * ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -4.
एक एकच संख्या आहे, सेपरेट त्याचं व्हॅल्यू काढा, अब्सोल्यूट व्हॅल्यू काढा. हा 7 पॉझिटिव्ह आहे, तिचं केवळ मूल्य 7च गुणिले -4 आहे, तिचं केवळ मूल्य सुद्धा पॉझिटिव्हच असणार आहे, 4 + 4 झालं. गुणाकार किती आला? 28. उत्तर संपलं. एक एक मार्काला परीक्षेला पडतं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकतात. कसं? Therefore, modulus of 7 into modulus of -4 is equal to 28. ओके, अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न संपला. मला वाटते की साध्यातल्या साध्या विद्यार्थ्याला, साधारण विद्यार्थ्याला सुद्धा हे पटकन समजेल व्यवस्थित. ठीक आहे, झालं. लास्ट क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट मधला, त्यामध्ये 4 उदाहरण आहेत. काय म्हणले त्यांनी? सोडवा म्हटलंय, बरोबर आहे का? सोडवा म्हणजे काय करा, तुम्ही थोडं बघा बरं ह्या प्रश्नामध्ये काय केलंय. प्रत्येक उदाहरणामध्ये एक्स आहे बघा, मॉड्युलस म्हणजे त्या केवळ मूल्यामध्ये त्याची व्हॅल्यू काढा म्हटलंय. आता बघा त्यांनी काय केलंय बघा. पहिलं उदाहरण मी लिहितो, म्हणजे पहिलं आपल्याला कसं आहे ते. 3x मॉड्युलस ऑफ 3x - 5 इज इक्वल टू 1 म्हटलंय, बरोबर. आता लक्षात घ्या सोडवायचं कसं. सोडवणे म्हणजे सॉल्व म्हटले. सोडवा म्हणजे काय करा, एक्स ची व्हॅल्यू काढा. एक्स ची व्हॅल्यू कशी काढायची बघा. आता तुम्हाला माहित आहे, हे जी एक्स असेल ना, एक तरी पॉझिटिव्ह असेल किंवा एक तरी निगेटिव्ह असेल ना, मान्य उत्तर पॉझिटिव्हच असतं. बघा इथं +1 आहे, इथं +5 आहे, +5 आहे, +5. उत्तर पॉझिटिव्ह आहे, किंमत तर पॉझिटिव्ह आहे. पण त्या एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती अब्सोल्यूट व्हॅल्यू एक तरी पॉझिटिव्ह असेल किंवा एक तरी म्हणजे त्या केवळ मूल्यामध्ये जे आहे ना ते एक्स पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. मान्य. तर काय करायचं आता, दोनदा मांडायचं. कसं मांडायचं? बाहेर घ्या आता त्या संख्येला. देअरफॉर 3x - 5 इज इक्वल टू 1, हे +1 झालं. और 3x - 5 इज इक्वल टू -1. समजलं? काय केलं सांगा बरं. ही स्टेप समजली पाहिजे सगळ्यांना. हे +1 एकदा घेतलं आणि एकदा -1 का? कारण त्या एक्स ची व्हॅल्यू एकदा एक तरी प्लस असेल किंवा एक तरी मायनस राहू शकते. ठीक आहे, झालं. याला सोडवा. हे सोडवलंय बघा. 6वी पासून आहे, 7वी पासून आहे. इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल, एक चल समीकरणे. कसं सोडवलं? एक आठवते का? इथे एक्स ठेवायचं आणि बाकी सगळं पक्षांतर. -5 चं पक्षांतर करा अगोदर. काय होईल? 3x इज इक्वल टू 1 ला 1, -5 चं +5 झालं पक्षांतर. देअरफॉर 3x इज इक्वल टू किती झालं? 6. समजलं का? -5 चं ट्रान्सफर पक्षांतर कसं केलं ते. मग x इज इक्वल टू काय असेल? 6/3. काय केलं? 3 गुणाकारात आहे, त्याचं पक्षांतर भागाकारामध्ये. 3 1 द 3, 3 2 द 6. काय आलं उत्तर? हो, x इज इक्वल टू 2 आलं. ही एक किंमत आली x ची. और आता हा टप्पा सोडवा. 3x इज इक्वल टू -1, -5 चं +5. काय बदल आहे? इथं फक्त +1 होतं, इथं -1 आहे. बाकी काही अडचण नाही. पुढे देअरफॉर 3x इज इक्वल टू, चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 5 मधून 1 गेले, 4 राहिले, मोठ्या संख्ये चिन्ह +4 झालं. देअरफॉर x इज इक्वल टू काय असेल? 4/3. गुणाकारातली संख्या भागाकारामध्ये ट्रान्सफर. भाग गेला का? जात नाही तर भाग, म्हणून भाग घातला नाही. तर भाग गेला, भाग घातला होता. संपलं उत्तर. काय अडचण आहे विचारू शकतात मला तुम्ही. किती सोपं आहे बघा. ठीक आहे. बघा उदाहरण समजलं का? किती सोपं आहे उदाहरण. ठीक आहे, दुसरं उदाहरण काय ते बघा. मॉड्युलस ऑफ किंवा अब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 - 2x इज इक्वल टू किती आहे? 5 आहे. असं सेम एकदा +5 घ्यायचं, एकदा -5 घ्यायचं. ठीक आहे. या दोन उभ्या रेषांची हाईट मात्र समान घ्यायची बरं का. मी स्केलनं सुद्धा घेऊ शकतात, काही असं अडचण नाही. उभ्या दोन रेषा. ठीक आहे. सांगा कसं सोडवायचं ते. बाहेर घ्या. 7 - 2x इज इक्वल टू 5 और 7 - 2x इज इक्वल टू -5. एकदा +5, एकदा -5. मला वाटतं समजलं असावं. ठीक आहे. आता ते -2x चिन्ह इथेच ठेवा. 7चं पक्षांतर +7 आहे, हे प्लस आहे. +7चं काय होईल? -7. मला स्टेप सांगा बरं. -2x इज इक्वल टू 5 -7. काय केलं? 7चं ट्रान्सफर पक्षांतर, प्लसचं काय झालं? दुसऱ्या बाजूला मायनस झालं. काय राहील इथं? -2x. विद्यार्थी चुकून काय करतात? तिथं प्लसच घेतात. हे चिन्ह आहे, चिन्ह सहित घ्यायचं, मायनस चिन्ह. पुढे
लक्षात आलं का? हे मायनस चिन्ह आहे हा, ते पुढे तसंच कंटिन्यू करायचं. हा 5 - 7 म्हणजे -2 समजलं असावं. दोन्ही बाजूला मायनस चिन्ह आहे, मायनस मायनस प्लस होतं. कळत जर नसेल तर काय करायचं बघा समोर, x इज इक्वल टू काय करा, -2 ला -2 लिहा अपॉन -2. काय केलं, हे -2 आणि x मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे, ते -2 चं पक्षांतर +2 होत नाही, -2 गुणाकारामध्ये म्हणून त्याचं पक्षांतर भागाकारामध्ये झालं, हे लक्षात घ्या. आता हे मायनस मायनस लोप होतो, कटतं हे 2 1 2 2 1 2 झालं. देअरफॉर x इज इक्वल टू किती आलं, 1 आलं. मला वाटतं ही स्टेप सगळ्यांना समजली पाहिजे. ही स्टेप सोपं आहे ते, ही स्टेप समजली पाहिजे, पक्षांतर केलेली स्टेप. ठीक आहे, हे सोडवा आता. कसं होईल, -2x इज इक्वल टू तुम्ही सांगा -5 - 7. कसं केलं, +7चं -7. पुढे -2x इज इक्वल टू -12. कसं -12 आलं, समान चिन्ह आहेत, बेरीज केली, मोठ्या संख्येत चिन्ह दिलं. ओके, मायनस मायनस कटतं बरं का. कळत नसेल तर x इज इक्वल टू -12 अपॉन -2. आताच सेम हीच क्रिया. हा मायनस मायनस परत एकदा कटणार आहे, 2 1 2 2 6 12. x इज इक्वल टू किती आलं, 6 आलं, +6. काय अडचण आहे सांगा, सेम उदाहरण आहे दोन्ही पण, काही अडचण नाही. व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकतात तुम्ही. आपल्याला तिसरं आणि चौथं उदाहरण घ्यायचं इथंच. ठीक आहे, किती सोपं आहे बघा. घ्यायचं तिसरं उदाहरण आता. तिसरं एक्झाम्पल घेऊ लगेच. ठीक आहे, बघा तिसरं एक्झाम्पल काय ते. काय, किती सोपं उदाहरण आहे बघा, थोडं वेगळं आहे पण सोपं आहे. मॉड्युलस ऑफ 8 - x अपॉन 2 इज इक्वल टू 5. ओके, लिहिलं काय सोडवायचं सांगा बरं. आता सोडवायचं कसं, 8 - x अपॉन 2 इज इक्वल टू 5 और 8 - x अपॉन 2 इज इक्वल टू -5. हे पक्क समजलं पाहिजे, एकदा प्लस एकदा मायनस. चला, हे दोन कशात आहे, भागाकारात आहे, डिव्हिजन मध्ये ते मल्टिप्लिकेशन गुणाकाराचं आहे, म्हणजे असेल का 8 - x इज इक्वल टू 5 इंटू 2. भागाकारातलं गुणाकारात पक्षांतर. 8 - x इज इक्वल टू 10. 5 2 10. आता राहिलं इकडे -x राहिलं इज इक्वल टू 10 ला 10 प्लस 8चं पक्षांतर -8. काय आलं उत्तर सांगा, -x इज इक्वल टू 2. आपल्या वाटतं की उत्तर संपलं नाही, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायचं, -x ची नको आहे. त्यामुळे काय करायचं, हे फक्त ट्रान्सफर करून टाकायचं दुसरीकडे, दुसऱ्या त्या संख्येला दुसऱ्या बाजूला, म्हणजे x इज इक्वल टू काय होईल, -2. हे प्लस असेल तर मायनस होईल, इथं मायनस असेल तर प्लस होईल, जर इकडे मायनस असेल तर. ठीक आहे, झालं. ही स्टेप समजली का बघा. झालं, इकडे पण कसं होईल तसं सेम. 8 - x इज इक्वल टू -5 इंटू 2. 8 - x इज इक्वल टू -10. -x इज इक्वल टू -10 - 8. कसं आलं, +8चं -8. त्याला गुणाकार वजाबाकी बेरीज सगळं. -x इज इक्वल टू -18. काय केलं, चिन्ह समान आहेत, बेरीज केली, मोठ्या संख्येचं चिन्ह झालं. आता मायनस इकडे देऊन टाका, हे मायनस मायनस काय होतं प्लस, वाटल्यास असं कटवा, काय हरकत नाही. x इज इक्वल टू किती आलं, 18. ह्या लहान लहान गोष्टी आहेत पण खूप महत्वाचे आहेत. इथं जर शेवटी जर आपण हे चिन्ह जर चुकू लागलो, काहीतरी उत्तर आपण x इज इक्वल टू 2 लिहिलं तर मार्क कटतात. हे कसं, हे प्लस असल्यामुळे मायनस झालं, इकडं मायनस होतं त्यामुळे ते प्लस झालं. लक्षात आलं का, हा चेंज लक्षात ठेवा. ठीक आहे, झालं. किती झाले उदाहरण, 3. लास्ट उदाहरण, 2 मिनिटाचं काम आहे. ओके, शेवटचं उदाहरण. दोन्ही पण प्रॅक्टिस सेट कव्हर झालेत आपले आज. ठीक आहे, काय सांगा ते उदाहरण. मॉड्युलस ऑफ, सोपं आहे उदाहरण, 5 + x अपॉन 4 इज इक्वल टू 5. मांडा दोनदा. 5 + x अपॉन 4 इज इक्वल टू +5 और 5 + x अपॉन 4 इज इक्वल टू -5. ठीक आहे, आता बघा या उदाहरणात काय फरक आहे. इथं पूर्ण छेद 2 होता, इथं फक्त 1/4 आहे.
त्यामुळे काय करायचं, एक काम करू, सोपं करतो. हे +5 आहे ना, त्याचं पक्षांतर करा उजवीकडे, -5 होईल. x अपॉन 4 इज इक्वल टू 5 -5. हे +5चं -5. देअरफॉर x अपॉन 4 इज इक्वल टू 0. 5 मधून 5 वजा करा 0. x काढायचं 4 भागाकारात आहे, गुणाकारात पक्षांतर काय होईल, x इज इक्वल टू 0 इंटू काय होईल 4. बरोबर आहे का. देअरफॉर x इज इक्वल टू काय आलं 0. कोणत्याही संख्येला 0 न गुणाकार केले की उत्तर 0च मिळतं, माहित असेल तुम्हाला. ठीक आहे. हा पुढे तसंच सेम, हे +5चं पक्षांतर -5. x अपॉन 4 इज इक्वल टू -5. कसं -5 हे -5 उजव्या बाजूचं आहे आणि +5चं पक्षांतर ट्रान्सफर केलं -5. सोडवा त्याला. हा x अपॉन 4 इज इक्वल टू, चिन्ह समान आहेत, बेरीज करा 10 येतं. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे दोन्ही पण मोठ्या समजायचे, आता समान आहेत ना, -10. 4 भागाकारात आहे, गुणाकारात पक्षांतर. देअरफॉर x इज इक्वल टू -10 इंटू 4. देअरफॉर x इज इक्वल टू -40. चिन्हांचा गुणाकार प्लस इंटू मायनस किंवा मायनस इंटू प्लस मायनस होतं. अशा प्रकारे उत्तराला 0 आणि -40 किंवा 0 किंवा -40 असं म्हणता येईल आपल्याला. झालंय, संपले. लक्षात घ्या, 2.4 आणि 2.5 दोन्ही पण प्रॅक्टिस या ठिकाणी संपले. म्हणजे हा चॅप्टर संपला म्हणायला हरकत नाही. बाकीचे प्रॉब्लेम्स मधले उदाहरणं वगैरे तुम्ही सोडवा. अतिशय सोपे उदाहरण आहेत. ठीक आहे. आणि खरोखरच आपल्याला हे उदाहरणं जर समजत असतील, व्हिडिओज आवडत असतील, ठीक आहे, तर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. ओके, थँक्यू.